तर नमस्कार पब्लिक, तर तुम्ही पाहू शकताय फायनली आज इथं पाणी आले राहिले. पाहू शकताय 2 लाईनी. कारण सोलरचं मोटर असल्यामुळे काय होतं, ऊन जेव्हा पडेल तेव्हा त्याचं प्रेशर येते. तर आता पाहू शकताय ऊन एवढं आहे तरी पण प्रेशर थोडंसं मापातच आहे. पाहू शकता ही एक लाईन आणि हे 2 लाईन बाकी आहे आणि आडवं त्या 2 आणि ही एक. यावरती ठिबक आहे, ठिबकने भिजून जाते. वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं आहे, एकदम क्लीन आहे. रोज 3च्या नंतर आभाळ येते पण पाऊस काय येत नाही. तर बघू शकता आता सध्याचं वातावरण. तर मित्रांनो हे आमचं पण वावर आहे, यामध्ये कापूस लावायचा आहे. बघताय का, बघू शकता तुम्ही. या साईडने पूर्ण डोंगर आहे आमच्या साईडने, या साईडला पण आहे आणि ही साईड पण डोंगर आणि ही साईड पण डोंगर. म्हणजे आमच्या गावाला पूर्ण चारी बाजून डोंगर आहे मित्रांनो. पाऊस काय पाऊस यायला पाहिजे. त्या पाठीमागे भिजायची चालू आहे. यावर कापूस लावलेला आहे. तर पाऊस तर काही येत नाही. तर पाहू शकताय लाईन भिजवते. आता ही 10 वाजलेत. सकाळी थोडासा नाश्ता केला आहे, अजून जेवण वगैरे नाही. पाहू शकता अजून जास्त लोकांनी पेरणी वगैरे केली पण काही ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे पाहू शकता तुम्ही ती नळी आणली, जुगाड करून काहीतरी पाणी वगैरे द्यावं लागते. कारण इथं पाणी जास्त फक्त, त्यामुळं यामध्ये नळी त्यात एक नळी टाकायची. पाहू शकता जुगाड. पाणी एकदम मस्त आहे आणि शुद्ध पाणी. खालच्या साईडने थोडंसं ओलं रान होतं मित्रांनो त्या साईडला, तर पाणी वगैरे त्यातून होतं. तर काही साईडला उगलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो उडीद सध्या कसं उगलेलं आहे. तर मित्रांनो पाहू शकताय असं उडीद सेम, सोयाबीन आणि उडीद सेम येते. तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा. नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब नक्की करा.